बहुजन संघटक चे आमचे मित्र राहुलजी खांडेकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, राष्ट्र निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आणि फुले शाहू आंबेडकरवादी राजकारण म्हणजे बहुजनांना स्वाभिमान आणि सन्मान देण्याचा एक मार्ग कशा पद्धतीने आहे या विषयावर मांडणी करत असताना सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकाचा जो काही प्रचार आहे तो अगदी हिवाळ्याच्या थंड वातावरणामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची धग निर्माण करणारा प्रचार आपल्याला सर्व स्तरातून होत असताना दिसतो। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निवडणुका सुद्धा नुकत्याच पार पडलेल्या आहेत। आणि मग या लोकसभेच्या निवडणुका आणि आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका या लक्षात घेता की जो काही महाराष्ट्रामधला फुले शाहू आंबेडकरवादी जो काही समुदाय आहे या समुदायाला म्हणजेच बहुजन समाजाला त्याला अधिक व्यापक अर्थानं त्याची जर व्याख्या आपल्याला करायचं झालं तर वंचित बहुजन जो काही समुदाय आहे या महाराष्ट्राला की त्यांना स्वाभिमान देणारे राजकारण महाराष्ट्रामध्ये होते का, त्यांना सन्मान देणारे राजकारण महाराष्ट्रामध्ये होते का याचा विचार आपल्याला या अनुषंगाने करावा लागेल। आणि मग जर होत असेल तर ते महाराष्ट्रामधल्या नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाकडून सन्मान आणि स्वाभिमान निर्माण करण्याचं किंवा त्यांना सन्मान आणि स्वाभिमान देऊ पाहण्याचं राजकारण महाराष्ट्रामधला नेमका कोणता राजकीय पक्ष आणि कोणती राजकीय आघाडी करते या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करावी लागेल। महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत आपल्याला माहित आहे की 20 तारखेला त्याचं मतदान होणार आहे। आणि मग महाराष्ट्रामध्ये एक 3 प्रमुख आघाड्या महाराष्ट्राचं राजकारणामध्ये आपल्याला पुढे आलेल्या दिसत आहेत। त्या 3 प्रमुख आघाड्यामध्ये सर्वाधिक विधानसभेच्या जागा लढवणारी जी आघाडी आहे म्हणजे महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी आघाडी म्हणून आपण ज्याला बघता येईल ती मोठी आघाडी म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निवडणुका लढवणारी आघाडी आहे। सर्वाधिक उमेदवार देऊन निवडणूक लढवणारी आघाडी आपल्याला दिसून येते। जवळपास 199 जागा वंचित बहुजन आघाडी लढते। एकमेव अशी आघाडी आहे किंवा हा एकमेव असा पक्ष आहे की जी आपल्याला माहित आहे की जी सुरुवातीपासूनच तिच्या स्थापनेपासूनच म्हणजे स्थापनेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं 2019 ची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली आहे आणि त्याबरोबरच त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये आलेली विधानसभेची निवडणूक सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रामध्ये 19 ला त्या ठिकाणी लढवलेली आहे। आणि मग त्या लढवत असताना त्यांनी ज्या उमेदवार जाहीर केलेल्या आहेत त्या उमेदवार जाहीर करण्यामध्ये त्या उमेदवाराची नावाच्या समोर त्यांची जात जाहीर करणारा हा एकमेव राजकीय पक्ष आपल्याला दिसून येतो। आता उमेदवाराची जात जाहीर करणं हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षामध्ये येतं। कारण वंचित बहुजन आघाडीनं आणि वंचित बहुजन आघाडीचे जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत
श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, त्याने एक महाराष्ट्रामधली जी एक राजकीय थिअरी आहे ती राजकीय थिअरी अशी समोर 19 ला आणली, किंवा सातत्यानं जो काही अकोला पॅटर्न भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी जो काही उभा केला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी ती थिअरी त्या ठिकाणी आणलेली होती की महाराष्ट्राची जी राजकीय सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये 179 180 कुटुंबाच्या हातामध्ये महाराष्ट्राची राजकीय सत्ता गेली 75 वर्ष त्या ठिकाणी आहे. आणि मग आपण उमेदवारी देत असताना म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं जी काही लोकशाहीची जी काही व्याख्या आहे ती लोकशाहीची व्याख्या म्हणजे अधिक व्यापक व्याख्या करणारी ही आघाडी आपल्याला दिसून येते. म्हणजे उमेदवारी देणं महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या समुदायांना, की जो समुदाय गेली 75 वर्ष हा फक्त मतदान देत आलेला आहे, म्हणजे मत देण्यापुरतच त्याचा वापर करण्यात आलेला आहे, की त्या समुदायाला म्हणजे ज्या समाजाचा वापर केवळ मत देण्यापुरता होतो त्या समुदायाला प्रतिनिधित्व देणं म्हणजे ती खऱ्या अर्थानं लोकशाहीची सुरुवात आहे. म्हणजे त्याला निवडणुकीच्या रिंगणामध्येच येऊ द्यायचं नाही आणि मग मोजक्या कुटुंबातील उमेदवाऱ्या द्यायच्या, असा जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये जो काही प्रस्थापित जो काही राजकीय पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे, जो प्रस्थापित राजकीय पॅटर्न त्याला छेद देण्याचं काम जो बाळासाहेबांनी निर्माण केलेला वंचित बहुजन आघाडीचा आणि भारी बहुजन महासंघाचा जो काही अकोला पॅटर्न आहे तो अकोला पॅटर्न त्याला त्या ठिकाणी छेद देण्याचं काम आपल्याला करत असल्याचं दिसतो. आता 2024 ला आणि त्याच्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव अशा पद्धतीचा जो पक्ष आहे की ज्यांनी आपल्या उमेदवाराच्या जाती त्या उमेदवाराच्या नावाच्या समोर त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. ही एक राजकीय आघाडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका लढत असताना दिसते की जी सगळ्यात मोठी आघाडी आहे की जी 199 प्लस जागावर म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवार दिलेले नाही आहेत परंतु समविचारी अपक्ष जे आहेत अशा अपक्षांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत जी पार्टी सर्वाधिक जागा लढवते ती पार्टी महाराष्ट्रामधली 1 नंबरची पार्टी आणि सगळ्यात मोठी आघाडी असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतरची आघाडी जर आपण बघितली महाराष्ट्रामधली तर त्याला महायुती आपण म्हणतो, महायुती. आणि त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि दुसरं आहे शिवसेना आणि तिसरं त्याच्यामध्ये पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. ही महाराष्ट्रामधली वंचित बहुजन आघाडीच्या नंतरची दुसऱ्या क्रमांकाची त्या ठिकाणी मोठी राजकीय आघाडी आहे की जी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी लढवत आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर जी काही आघाडी येते ती आहे महाविकास आघाडी. आणि ती महाविकास आघाडीमध्ये कोण आहेत तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, उभाटा आहे आणि राष्ट्रवादी शप म्हणजे त्याला शरद पवार राष्ट्रवादी आपण त्याला ठिकाणी म्हणूया आणि शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण त्याला म्हणूया. म्हणजे काँग्रेस, उभाटा आणि शप ही एक आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे जी तिसऱ्या क्रमांकाची त्या ठिकाणी आघाडी आहे. आणि मग या आघाड्याचं आपण जर बघितल्या तर आपण 19 ला जाऊया परंतु 24 ला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या अगोदरपासून म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदरपासून जर प्रचारामध्ये आणि एकंदरीत जे काही राजकीय कॅम्पेनिंग आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सातत्यानं 19च्या नंतर 5 वर्ष महाराष्ट्रभरामध्ये जो काही प्रोग्राम आहे जो राजकीय अजेंडा आहे तो घेऊन त्या ठिकाणी काम करत असल्याचं आपल्याला दिसतं. दुसरीकडे आपण जर बघितलं जी काही महायुती जी आहे ती महायुती जर आपण बघितली तर ती महायुती याच्यामध्ये गुंतलेली होती की बाबा कोणाचे आमदार फोडायचे आणि कोणाचं सरकार त्या ठिकाणी बनवायचं. आणि महाविकास आघाडी जर बघितलं तर ती बॅकफूटवर असलेली आघाडी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे भले ते सरकारमध्ये त्या ठिकाणी आलेले होते परंतु 40 आमदार त्या ठिकाणी त्यांचे फुटले बाजूला गेले शिवसेनेचे आणि त्याच्यानंतर त्यांना ते सांभाळण्यामध्येच त्यांची 5 वर्ष गेलेली आहेत. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्रामधील जो काही वंचित बहुजन समाज आहे याच्या सन्मानाचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम घेऊन जाण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं सातत्यानं गेली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीला असं वाटत होतं की आपण 2024च्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या 24च्या लोकसभेच्या निवडणुका
ह्या समविचारी पक्षाबरोबर एकत्र येऊन लढल्या पाहिजेत. आणि याच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीनं मग जे काही त्याला इंडिया आघाडी त्यांनी नाव दिलं होतं काँग्रेस आणि ह्या सगळ्या समविचारी लोकांनी, आणि त्या इंडिया आघाडीच्या मधल्या प्रमुख पक्षांना पत्र लिहून आघाडीमध्ये सामील आम्ही होतो आणि महाराष्ट्रामधल्या वंचित बहुजन समाजाला सन्मानानं सत्तेमधला वाटा आपण द्या, ही भूमिका पत्रव्यवहाराच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं त्या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला दिसतं. परंतु महाविकास आघाडीची म्हणजेच काँग्रेस, त्याचबरोबर उभाटा असेल आणि शरद पवारचं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधल्या वंचित बहुजन समाजाला म्हणजे फुले आंबेडकरी, शाहू आंबेडकरी जो काही समुदाय आहे, या समुदायाला जे काही सन्मानाचं जे काही राजकारण आहे ते सन्मानाचं राजकारण त्यांना करू द्यायचं नाही. कारण सातत्यानं आपण जर बघितलं तर या आघाडीमधल्या काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा शिवसेना असेल, की महाराष्ट्रामधली जी लीडरशिप आहे, म्हणजे जी आंबेडकरी लीडरशिप आहे, जी दलित लीडरशिप आहे, तिला उभं राहू द्यायचं नाही आहे, तिला फोडायचं आणि तिला त्या लीडरशिपला लाचार करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्रामधला जे काही दलित लीडरशिप आहे ती त्याला बळी पडलेली आहे. परंतु एकमेव लीडर आपल्याला त्या ठिकाणी असं दिसून येतात की बाळासाहेब आंबेडकर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या महाविकास आघाडीच्या लीडरशिपला ते बळी पडलेले नाहीत. ती जी काही हा वंचित बहुजन समाज आहे त्यांना सन्मानानं सत्तेमध्ये घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी घेतली. आणि म्हणून 24च्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं लोकसभेच्या, तर वंचित बहुजन आघाडीनं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडं अर्थात त्या इंडिया आघाडीकडं जी मागणी केली होती ती मागणी अतिशय महत्वाची आहे. ती मागणी अशी ते केली होती की लोकसभेच्या एकूण ज्या काही जागा आहेत महाराष्ट्रामध्ये 48, त्याच्यापैकी 15 ज्या जागा आहेत त्या महाविकास आघाडीनं, जर वंचित बहुजन आघाडीला सोबत आपण जर घेणार असाल असं गृहीत धरून 15 जागा ह्या ओबीसीला सोडल्या पाहिजेत. की जो ओबीसी महाराष्ट्रामध्ये एव्हा देशामध्ये त्याचं जर पॉप्युलेशन जर बघितलं तर ते जवळपास 60% जवळपास आहे. आणि मग या समुदायाला 15 जागा मिळाल्या पाहिजेत, किमान 15 जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत. आणि त्या 15 जागा महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी लोकसभेला त्यांना जाहीर कराव्या. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की जे काही मराठा आंदोलन म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने जे काही आंदोलन त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं, आणि त्या मनोज जरांगेंची जी काही उमेदवारी आहे, आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अभिजित वैद्य जे आहेत पुण्यामध्ये, की त्यांची उमेदवारी जी आहे ही संयुक्त उमेदवार म्हणून त्यांना त्या ठिकाणी घोषित करावं. परंतु महाविकास आघाडीने यातल्या कुठल्याही गोष्टीवर चर्चा केली नाही. कारण त्यांना मुळामध्ये महाराष्ट्रामधल्या ओबीसी समाजाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्याची त्यांची मानसिकता नाही. लोकसभेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्याची मानसिकता त्या ठिकाणी नाही आहे. किंवा महाराष्ट्रामधल्या जे काही गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्याचं जे काही नेतृत्व मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने उभं राहिलेलं आहे, की त्या गरीब मराठ्यांना सुद्धा सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही ही मानसिकता, म्हणजे त्यांना सन्मान द्यायचा नाही आहे. महाराष्ट्रामधल्या ओबीसीला सन्मान द्यायचा नाही आहे, महाराष्ट्रामधल्या गरीब मराठ्यांना सन्मान द्यायचा नाही आहे, महाराष्ट्रामधल्या दलितांना सन्मान द्यायचा नाही आहे, महाराष्ट्रामधल्या मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना सन्मान द्यायचा नाही आहे. ही भूमिका महाविकास आघाडीची त्या ठिकाणी आहे. महायुतीचं आपण समजून घेऊ शकतो, कारण ते मुळामध्येच ती जी पक्ष आहे, भाजप सारखा पक्ष आहे, तो आरएसएसच्या विचारधारेवर आधारित आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सन्मान देणारच नाहीये, प्रतिनिधित्व देणारच नाहीये. परंतु ज्यांच्याकडून जे पुरोगामित्वाच्या गप्पा करतात, जे लोकशाहीच्या गप्पा करतात, जे संविधान वाचवण्याच्या गप्पा करतात, की त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की त्यांनी सन्मानानं ओबीसीला 15 लोकसभेला जागा दिल्या पाहिजेत. आणि त्याबरोबरच हे जे 2 लीडर आहेत, म्हणजे अभिजित वैद्य हे पुण्यातनं, की ज्यांना पार्श्वभूमी ही समाजवादाची पार्श्वभूमी आहे, आणि मनोज जरांगे जे पाटील आहेत की जे गरीब मराठ्यांचं नेतृत्व करतायत, की त्या दोघांना संयुक्त उमेदवारी दिली पाहिजे. म्हणजे ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी, की लोकसभेला 15 जागा द्यायला महाविकास आघाडीमधला कुठलाही पक्ष त्या ठिकाणी तयार नव्हता आणि त्यांनी दिलेल्या नाहीयेत. आणि मनोज जरांगेला आणि यांना दिलेलं नाहीये.
मग या परिस्थितीमध्ये ओबीसीचा जो काही अपमान त्या ठिकाणी झालेला आहे लोकसभेला, त्याचबरोबर गरीब मराठ्यांचा अपमान जो झालेला आहे की त्यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे महाविकास आघाडीनं, म्हणजे असा अपमान या दोन समुदायाचा झालेला असताना विधानसभेला त्या महाविकास आघाडी बरोबर जाणं योग्य आहे का? नाही. जे स्वाभिमानी लिडरशिप आहे बाळासाहेबांची आणि जो काही वंचित बहुजन आघाडी या वंचित बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण करू पाहतो की तो पक्ष आणि ती जी विचारधारा आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा जो काही अपमान आहे आणि गरीब मराठ्यांचा अपमान आहे त्यांना प्रतिनिधित्व नाकारण्याचा ते मान्य करणार नाही. आणि म्हणून आपल्याला आठवतं की लोकसभेला बाळासाहेबांनी जी काही भूमिका घेतली होती, बाळासाहेबांनी पक्षाला कुठल्याही जागा त्या ठिकाणी मागितलेल्या नव्हत्या आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची त्या ठिकाणी जागा देण्याची मानसिकता त्या ठिकाणी त्यांना नव्हती. उलट त्यांची अपेक्षा अशी होती की वंचित बहुजन आघाडीने आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा. बाळासाहेबांनी ती सुद्धा भूमिका घेतली. काँग्रेसला बाळासाहेबांनी सांगितलं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की काँग्रेसनं 7 जागा त्या ठिकाणी सांगाव्यात आणि त्या 7 ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा त्या ठिकाणी देऊ शकते. त्या 7 ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी देऊ शकते. ही बाळासाहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स आहे ती घेऊन डिक्लेअर केल्याच्या नंतर मी ज्या गडिंग्लजमध्ये राहतो शाहू नगरीमध्ये, जे काही संभाजीराजे छत्रपती आहेत ते गडिंग्लजला आले होते आणि आमची सहज त्यांची भेट झाली. त्या निमित्तानं बाळासाहेबांचं जे काही स्टेटमेंट झालं होतं त्या निमित्तानं काही प्रमुख जे काही बुद्धिजीवी वर्ग आहेत ते एकत्र आमची ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस मी भूमिका संभाजीराजेंच्या समोर सुद्धा मी त्या ठिकाणी मांडली होती की बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे शाहू महाराज हे 2 लाखांपेक्षा जास्त लीडनं निवडून येणार असं संभाजीराजेंना मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी संभाजीराजेंना बोललो होतो. त्यावेळेस संभाजीराजांनी सांगितलं, संभाजीराजांनी की ज्यावेळेस बाळासाहेबांनी डिक्लेअर केलं त्यावेळेस त्या ठिकाणी माझा पहिला फोन बाळासाहेबांना गेला आणि बाळासाहेबांना मी सांगितलं की बाळासाहेब आपले शाहू महाराजांच्या पासून आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पासून आपले रिलेशन आहेत, आपले नाते आहेत. जरी माझे वडील हे काँग्रेसकडून त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडणुकीला थांबले असले तरी कदाचित संभाजीराजांना असं वाटलं असावं की ज्या 7 जागाची यादी आहे त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं नाव काँग्रेस देणार नाहीये, ही भीती कदाचित संभाजीराजांना असावी आणि ते देणार नाही आहे. आणि जर नाही दिलं असतं नाव आणि बाळासाहेबांनी जर पाठिंबा नाही दिला असता तर कदाचित शाहू महाराजांना परोभावाला सुद्धा सामोरं जावं लागलं असतं. अशी परिस्थिती ह्या काँग्रेसच्या लोकांनी केली असती. कारण आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांना काँग्रेसच्या लोकांनी पाडलेलं आहे निवडणुकांच्या मध्ये. बाळासाहेबांना सलग 5 वर्ष ते पाडतायत. म्हणजे जो काही शाहूंचा जो काही वारसा आहे, जो काही बाबासाहेबांचा वारसा आहे तो उभं राहू द्यायचा नाही, तो पुढे येऊ द्यायचा नाही आहे, ही भूमिका कदाचित संभाजीराजेंच्या लक्षामध्ये आली असावी. आणि म्हणून संभाजीराजेंनी बाळासाहेबांना फोन केला हे त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला. आणि त्याच वेळी बाळासाहेबांनी संभाजीराजेंना प्रॉमिस केलं की आम्ही आमच्या पक्षाच्या जे काही कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीमध्ये हा आम्ही त्या ठिकाणी विषय घेतो आणि चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी कळवतो. बाळासाहेबांनी त्या ठिकाणी चर्चा केली आणि शाहू महाराजांना पाठिंबा दिला. शाहू महाराज त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आले. म्हणजे आता जर आपण संभाजीराजेची जी काही भूमिका जर बघितली तर ते महाविकास आघाडीमध्ये पण नाहीये आणि ते महायुतीमध्ये पण नाहीये. त्यांनी राजू शेट्टी आणि त्या आणखीन बच्चू कडू हे एकत्र येऊन त्यांनी वेगळीच आघाडी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे शाहू महाराजांना उमेदवारी देऊन कदाचित काँग्रेसनं कोल्हापूरमधनं शाहू महाराजांना पाडलं सुद्धा असतं याची भीती शाहू महाराजांचे चिरंजीव संभाजीराजेंना कदाचित असेल. आणि म्हणून त्यांनी बाळासाहेबांना पहिला फोन केला आणि तेवढं रिलेशन त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब जपतात त्यांनी शाहू महाराजांना पाठिंबा आपला डिक्लेअर केला. केवळ एवढंच नाही आहे की बाळासाहेबांचं हृदय बाळासाहेबांचं जर आता अलीकडचे काही जर मुलाखती जर आपण जर ऐकल्या तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की सुप्रियाताई सुळे ज्या शरद पवार साहेबांच्या कन्या आहेत की त्यांना सुद्धा पाठिंबा द्यावा म्हणून त्यांचे जे काही राज्याचे जे काही प्रमुख आहेत जयंत पाटील ते बाळासाहेबांच्याकडे गेले होते. त्यांनी भूमिका मांडली होती की आपण सुप्रियाताई सुळेला सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा आपण द्यावा. वंचित बहुजन आघाडीनं आणि बाळासाहेबांनी सुप्रियाताई सुळेनं सुद्धा पाठिंबा दिला आणि त्या सुद्धा निवडून त्या ठिकाणी आल्या. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नसता तर सुप्रियाताई सुळे सुद्धा निवडून आल्या नसत्या. ही वस्तुस्थिती तेवढीच खरी आहे आणि ही त्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की नागपूरमधल्या एका त्या ठिकाणी
आपण उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. परंतु महाविकास आघाडीमधल्या लोकांनी म्हणजे काँग्रेसचा एक उमेदवार आपण पाठिंबा देऊन निवडून आणला, राष्ट्रवादीचा उमेदवार आपण पाठिंबा निवडून आणला. म्हणजे एवढा मोठ्या मनाची भूमिका जो काही वंचित बहुजन समाज घेतो, तो पक्ष घेतो, त्या पक्षाची लीडरशिप घेते, परंतु त्या पक्षाला हरवण्यासाठी त्या पक्षाची लीडरशिप निवडून जाणार नाही आहे याच्यासाठी अकोल्यामधनं हे सगळे एकत्र येत आहेत आणि अकोल्यातनं त्या ठिकाणी बाळासाहेबांना पाडतायत. कारण स्वाभिमानी लीडरशिप त्यांना त्या ठिकाणी नको आहे. स्वाभिमानी राजकारण करणारी पार्टी महाराष्ट्रामध्ये उभी राहू द्यायची नाहीये. म्हणजे ही भूमिका आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. म्हणजे आपण त्यांना पाठिंबा देतो, त्यांना निवडून आणतो, पण ते अकोल्यामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार देतं विरोधामध्ये. कदाचित काँग्रेसला अशी भूमिका घेता आली असती की बाळासाहेबांनी आपल्याला पाठिंबा 7 जागेवर देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे, त्या जागेवर आपण ज्या काही यादी दिलेल्या आहे त्या यादीवर त्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे, परंतु आपण त्या ठिकाणी बाळासाहेबांना हरवण्यासाठी आपण त्या ठिकाणी एकत्र येतो. म्हणजे हे अतिशय कुठल्या स्तरावरचं राजकारण आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आता हे लोकसभेची ही भूमिका आहे. 19च्या लोकसभेला बाळासाहेबांनी काँग्रेसकडे किती जागा मागितल्या होत्या? तर 12 जागा मागितल्या होत्या. आणि त्या 12 जागेंच्या पैकी आपण जर बघितलं, 19चं आपण बोलतोय की 12 जागेपैकी एकही जागा एससी साठी मागितलेली नव्हती. की महाराष्ट्रामध्ये जो काही मुस्लिम समाज आहे की त्या मुस्लिमाचं प्रतिनिधित्व, कारण एससी हा राखीव जागेवरनं आपोआप त्याचं प्रतिनिधित्व होतं. भलेही ते प्रतिनिधित्व दुसऱ्या पक्षाकडून का असेना, पण शेड्यूल कास्टचा माणूस हा त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जातो, पण मुस्लिमांना जाऊ दिलं जात नाहीये, मायक्रो ओबीसीला जाऊ दिलं जात नाहीये, त्याचबरोबर भटक्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये. म्हणजे ही जी काही भूमिका आहे, गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये. त्या 12 ज्या काही उमेदवार आहेत त्या 12 उमेदवाऱ्या सलग 3 ते 5 वेळा हारलेल्या त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मागत होती. परंतु त्या सुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं देण्याची तयारी 19ला त्या ठिकाणी ठेवली नाही. मला आठवतं कोल्हापूरमध्ये बाळासाहेबांची सभा झाली आणि तिथपर्यंत 18 कॅन्डिडेट डिक्लेअर केले होते. कारण 6 महिने कितीतरी अल्टिमेटम काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला दिले होते, पण त्यांची भूमिकाच अशी आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला ताटकळत ठेवायचं आणि आयत्या वेळी त्या ठिकाणी स्वतःचे कॅन्डिडेट डिक्लेअर करायचंय आणि आपल्याला गाफील ठेवायचं, इलेक्शनची तयारी करू द्यायची नाहीये आणि मग त्या ठिकाणी राजकारण करायचं ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून 18 कॅन्डिडेट आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 19ला डिक्लेअर केले. त्यावेळेस काँग्रेस घाबरली आणि त्यावेळेस काँग्रेस म्हणायला लागली की आम्ही चर्चा करायला तयार आहोत. त्यावेळेस बाळासाहेबांनी आणि वंचित बहुजन आघाडीने ऑप्शन त्यावेळेस त्यांच्याकडे दिला होता की ज्या 18 सीट, हे सगळं रेकॉर्ड आहे, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, की ज्या 18 उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत की त्याला काँग्रेसचाही बी फॉर्म द्या, परंतु मी जाहीर केलेल्या उमेदवारी माघारी घेणार नाही. आता हे 18 उमेदवार कुठले 19ला डिक्लेअर केले होते? तर हे वंचित बहुजन समाजाचे उमेदवार होते, गरीब मराठ्यातले होते, ते ओबीसीतले होते, ते मुस्लिम उमेदवार होते, ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे उमेदवार होते. काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला हे उमेदवार नको होते. कारण त्यांना काय पाहिजे होतं? 180 कुटुंबामधले जे काही पै पाहुण्यामधले आहेत ते सगळे एकमेकाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतायत. त्यातले जर उमेदवार असते तर 18ला एबी फॉर्म त्यांनी काँग्रेसचा बाळासाहेबांनी जे काही मोठ्या मनानं त्यांनी दाखवलं होतं की हे उमेदवाऱ्या माघारी घेणार नाही. आता एवढं करत असताना सुद्धा, की जे काही स्वाभिमानी राजकारण करत असताना सुद्धा मग हे आरोप त्या ठिकाणी करायला लागले की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची त्या ठिकाणी बी टीम आहे, ही भूमिका त्या ठिकाणी घ्यायला लागली. कुठल्याही एखाद्या पार्टीवर, कुठल्याही एखाद्या विचारधारेवर, कुठल्याही एखाद्या लिडरशिपवर ज्यावेळेस आपण आरोप करतो, आरोप करत असताना त्या लिडरशिपचा, त्या पार्टीचा आणि त्या विचारधारेचा भूतकाळ आपण तपासून बघितला पाहिजे. त्या पार्टीचा, त्या लिडरशिपचा वर्तमान काळामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे बघितलं पाहिजे आणि यावरनं भविष्य काळाबद्दल अंदाज व्यक्त त्या ठिकाणी केला पाहिजे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांनी उभी केलेली जी काही स्वाभिमानी आंबेडकरी राजकीय जी चळवळ आहे, त्या स्वाभिमानी आंबेडकरी राजकीय चळवळीचा जर आपण जर इतिहास जर बघितला तर हा स्वाभिमानाचा इतिहास राहिलेला आहे. कारण बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसची जी काही गुलामी आहे, काँग्रेसच्या दावणीला जो आहे या इथला जो काही वंचित बहुजन समाज बांधलेला नाही. आणि जर काँग्रेसच्या दावणीला इथला आंबेडकरी समाज, फुले शाहू आंबेडकरी समाज
जर बांधायचा असता तर बांधणाऱ्यांची अवस्था आपण बघितलेली आहे. कारण रिपब्लिकन पक्षामधले जे काही वेगवेगळे गट आहेत त्यांची नावं घेणार नाही त्यांच्या लिडरशिपचे, परंतु वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून ते काँग्रेसशी बांधले गेले, ते गट पण संपले, ती लिडरशिप संपली आणि ती चळवळ सुद्धा त्यांनी जी काही चालवत होते ती चळवळ सुद्धा त्या ठिकाणी संपली. ती चळवळ नव्यानं उभा करण्याचं काम म्हणजे इथल्या रिपब्लिकन लिडरशिपनं जी काँग्रेसच्या नादाला लागून बाबासाहेबांनी उभी केलेली जी काही स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ आहे ती स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ संपवली. ती संपवलेली चळवळ अकोला पॅटर्नच्या माध्यमातून बाळासाहेबांनी उभी केली आणि ती 2019ला ती महाराष्ट्रामध्ये रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळालं. म्हणजे आपण बघितलं लाखामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मतं मिळाली, भरभरून मतं त्या ठिकाणी आपल्याला मिळाली, विधानसभेला सुद्धा मतं मिळाली. आता लोकसभेला आपल्याला जी काही मिळालेली मतं आहे जवळपास मला वाटतं 15 लाख प्लस मत आहे. हे जर बघितलं आणि 19ला विधानसभेला मिळालेलं 25 लाख जर बघितलं तर वोटिंग आपलं कमी झालेलं नाही. वोटिंग कमी झालेलं नाहीये कारण आता लोकसभेला आपण 38 सीट लढवल्या होत्या आणि त्यावेळेस आपण 48 जागेवर आपण लढत होतो जवळपास, म्हणजे जवळपास 10 सीटवर आपण लढत नव्हतो. म्हणजे ते आपलं वोटिंग आहे, ते वोटिंग आपले उमेदवार नाही आहेत किंवा ज्यांना आपण ज्यांना पाठिंबा दिला ते तिकडे ट्रान्सफर झालेलं आहे, ते आपल्याकडे काउंट नाही झालेलं आहे. म्हणजे जे विधानसभेला जे 25 लाख जे वोटिंग आपलं होतं 19च्या 24च्या लोकसभेला जे काही 15 लाख आहे म्हणजे 10 लाखाचा गॅप जो राहतो ते ज्या काही सीट आपण लढलेल्या नाहीये म्हणजे 38 ठिकाणी जवळपास आपले उमेदवार लोकसभेला होते, बाकीच्या ठिकाणी उमेदवार नव्हते. मग तो वोटर आपला आहेच ना, तो वोटर फक्त आपले उमेदवार नसल्यामुळे आपल्याकडे तो डिपॉझिट झाला नाहीये, तो आपल्याकडे काउंट त्या ठिकाणी झालेला नाहीये. म्हणजे कुणी जर म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडीची 19च्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी वोटिंग पर्सेंटेज कमी झालेलं आहे, ताकद कमी झालेलं आहे, असं नाही. त्यावेळेस आपण लढलेल्या ज्या सीट आणि 2024 मध्ये लढलेल्या सीट याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. त्याच्यामुळे मतामध्ये त्या ठिकाणी घट कसल्याही परिस्थिती झाली नाही. आणि मग आपण त्या ठिकाणी बघतो की बाळासाहेबांनी जी काही उभी केलेली जी काही लिडरशिप आहे की त्या लिडरशिपवर जे आरोप करतात, मी म्हणालो होतो की त्या लिडरशिपचा इतिहास बघितला पाहिजे. तो इतिहास जर बघितला तर सदैव बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही स्वाभिमानी जे काही राजकारण आहे ते स्वाभिमानी राजकारण 1994 पर्यंत आपण बघितलं भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर भारी बहुजन महासंघ त्या ठिकाणी आहे तो 1994 ते 19 पर्यंत आपण जर बघितलं तर भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून स्वाभिमानी राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे. कधीही ते कुठल्याही अटीशिवाय म्हणजे मधल्या काळामध्ये काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी गेलो, परंतु ज्या अटीशिवाय आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झालो नाहीये. व्हीपी सिंगाच्या सरकारमध्ये सहभागी त्या ठिकाणी झालेला आहे पक्ष म्हणजे व्हीपी सिंग आणि हे असताना एकत्र, त्यावेळेस सुद्धा आपण अटीशिवाय त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलेलो नाही. म्हणजे 94 पूर्वीचं भारतीय रिपब्लिकन पक्षाची जी काही माध्यमातून बाळासाहेबांनी स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे. त्याचबरोबर 94 ते 19 पर्यंत भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे आणि 19 पासून आपण जर बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामधल्या जो 75 वर्ष सातत्यानं फक्त वोटर म्हणून असणारा जो काही समुदाय आहे तिथले ओबीसी मायक्रो ओबीसी अल्पसंख्याक की या समुदायामध्ये आम्ही सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये निवडणुका लढू शकतो म्हणजे हा जो स्वाभिमान निर्माण केला. म्हणजे मला आठवतंय मला 2019ला 18च्या नंतर जी काही वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीनं वेगवेगळे परिषदाच्या माध्यमातून बाळासाहेब फिरत होते की आम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो कागल आणि चंदगड हा जो काही मतदारसंघ आहे विधानसभेचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की सामान्य एक बौद्ध समाजामधला एक सामान्य तरुण बाळासाहेबांची भेट घेतो मुंबईमध्ये जाऊन भेट घेतो आणि तो तिथून भेटून आल्याच्या नंतर साहेबांना सांगतो की आता ह्या राखीव जागा नाहीये, ह्या खुले मतदारसंघ आहेत आणि तिथून मी निवडणूक लढतो ही भूमिका मांडतो. तो तिथून आल्याच्या नंतर गडिंग्लज या भागामध्ये तो प्रेसला ही न्यूज देतो आणि प्रेसला न्यूज देऊन सांगतो की मी चंदगड विधानसभा लढणार आहे. गेल्या 75 वर्षामध्ये महाराष्ट्रामधला जो काही धनगर समाज आहे, महाराष्ट्रामधला जो माळी समाज आहे, जो काही मुस्लिम समाज आहे, जो कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, घिसाडी आहे, माळी आहे, साळी आहे, सोनार आहे, हा समाज
म्हणजे 1900 नंतर तो बोलायला लागलेला की आम्ही सुद्धा निवडणुका लढू शकतो. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं हे राजकीय यश आहे. हे राजकीय यश आपल्याला आणखीन दिसतं. म्हणजे गोपीचंद पडळकर हा एक धनगर समाजामधला जो काही तरुण आहे, तो सातत्यानं राजकारणामध्ये कुठंतरी एक स्पेस शोधण्याचं काम तो करत होता. परंतु त्याला बीजेपी त्याला विचारायला तयार नव्हतं, काँग्रेस त्याला विचारायला तयार नव्हतं. तो बाळासाहेबांच्याकडे 19ला आला. बाळासाहेबांनी त्याला तिकीट त्या ठिकाणी दिलं आणि भरभरून मतं दिली वंचित बहुजन आघाडीनं. जवळपास 3-3.5 लाखच्या जवळपास मतं त्याला मिळाली आणि त्या मताच्यामुळे एक ताकद त्याला दिसली आणि त्याच्यानंतर त्याला विधान परिषदेवर बीजेपीला घ्यावं लागलं. ही ताकद आहे. म्हणजे हा जो काही बदल आहे, हा जो बदल आहे त्याला आपण ऊर्ध्व गतिशीलता आपण म्हणूया. शाहू महाराजांच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं की शाहू महाराजांनी रिझर्वेशन पॉलिसीच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या मध्ये जी काही ऊर्ध्व गतिशीलता त्याच्यामध्ये निर्माण केली, की ही गतिशीलता त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि मग आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर एकच धनगर समाजाचा एक बुद्धिजीवी व्यक्ती आहे, त्याने एक व्हिडिओ परवा केला आणि 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला किती उमेदवाऱ्या कुणी कुणी दिलेल्या आहेत त्याची आकडेवारी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ही आकडेवारी म्हणजे धनगर समुदायाला विधानसभेला तिकीट दिली पाहिजेत, ही जी मानसिकता प्रस्थापित समाजाची जी निर्माण झालेली आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी राजकीय चळवळीमुळे निर्माण झालेली आहे. नाहीतर महाराष्ट्रामधले हे जे समाज आहेत ना, हे दखलपात्र सुद्धा समाज नव्हते. आणि म्हणून त्या एका ओबीसी कार्यकर्त्यानं महाराष्ट्रामध्ये ओबीसीना कोणी कोणी किती सीट विधानसभेला दिलेले आहेत, तो म्हणतो की बीजेपीनं 2 सीट दिलेले आहेत, काँग्रेसनं 3 दिलेली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षानं 1 दिलेली आहे, एनसीपीनं 2 दिलेले आहेत, एनसीपी शरद पवारच्या पक्षाने त्या ठिकाणी 2 दिलेले आहेत आणि व्हीबीए वंचित बहुजन आघाडीनं सर्वाधिक 10 जागा त्या धनगर समाजाला दिलेल्या आहेत. आणि सेकाप शेतकरी कामगार पक्ष जो सांगोल्यामध्ये आहे त्या देशमुखांना काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं वाऱ्यावर सोडलं. त्या सेकापच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्या ओबीसी कार्यकर्त्याच्या सांगण्यानुसार 11 जागा म्हणजे इतर सर्व पक्षांनी दिलेल्या जागापेक्षा कितीतरी पटीनं जास्त जागा वंचित बहुजन आघाडीनं धनगर समाजाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बाकीच्यांनी एवढ्या सुद्धा दिल्या नसत्या तर हे देण्याची मानसिकता त्यांची कुठून तयार झाली, तर वंचित बहुजन आघाडीनं जी काही राजकीय स्वाभिमानी मुवमेंट जी काही निर्माण केलेली ती त्याच्यामुळे ते त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागलं. अनेक लोकांना ओबीसी मधल्या त्यांना विधान परिषदेवर त्या ठिकाणी घ्यावं लागलं. तर याच्या पाठीमाग हा जो काही बदलाचा जो काही केंद्रबिंदू आहे, या लोकांना प्रतिनिधित्व अगदी नगण्य म्हणजे एखादा सुद्धा उमेदवार न देणारे पक्ष आता 1-2 उमेदवाऱ्या तरी या सगळ्या समुदायातल्या लोकांना द्यायला लागलेले आहेत. हा राजकीय बदल आहे. हा राजकीय बदल म्हणजे हे वंचित बहुजन आघाडीचं त्या ठिकाणी आपल्याला यश त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे बाळासाहेबांचा जर भूतकाळ जर बघितला आपण तर कधीही ते बीजेपी बरोबर, कधीही ते आरएसएस बरोबर त्या ठिकाणी गेलेले नाहीये, कधीही त्याचं समर्थन केलेलं नाहीये. आणि बाळासाहेब मुलाखतीमध्ये सांगतात अनेक वेळा, मी जर जायचं ठरलं तर मला अडवणार आहे कोण, मला कोण अडवू शकतं, कोण मालक कोण आहे अडवायचा, ही साहेबांची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. पण कधी जाणार नाहीयेत. कारण परवा सुजातदादानं एका टीव्ही चॅनलवर जे काही प्रचार सभा म्हणून कार्यक्रम होता त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला सुजातदादांना, जी काही पुढची आंबेडकरी लिडरशिप आहे, जी युवा लिडरशिप आहे महाराष्ट्रामधली, जी सगळ्यात तरुण लिडरशिप मध्ये सगळ्यात अभ्यासू लीडर म्हणून त्या ठिकाणी ज्यांचा उदय होतो ते सुजातदादा आंबेडकर. त्यांनी सांगितलं की आमचा 1 नंबरचा जो काही शत्रू आहे ते आरएसएस आहे, 1 नंबरचा राजकीय विरोधक आमचा कोण आहे तो बीजेपी आहे. आणि महाविकास आघाडी जर आम्हाला जर प्रतिनिधित्व देत नसेल, सन्मान देत नसेल तर त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कसं लढायचं हे आम्हाला माहिती आहे आणि ते वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी लढण्याचं काम त्या ठिकाणी करते. आता इथं कुठेही आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी ह्या 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं बाळासाहेबांनी महाराष्ट्रामधली जी काही फुले शाहू आंबेडकरी स्वाभिमानी राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता ही कोणाच्या विचारधारेवर आधारित आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित हे राजकारण आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी जर आपण राजकीय त्या ठिकाणी प्रवास बघितला तर ऑगस्ट 1936 मध्ये
स्वतंत्र मजूर पक्षाची बाबासाहेबांनी त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून आपण जर बघितलं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मुंबई जो काही इलाका आहे त्या काळाचा प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण त्याला म्हणूया, 1936 मध्ये ज्या काही प्रांतिक विधानसभा आहेत त्या प्रांतिक विधानसभामध्ये 17 उमेदवार त्या ठिकाणी दिलेले होते. पैकी 15 उमेदवार निवडून आले. त्याच्यामधले 13 पक्षाचे उमेदवार होते आणि 2 उमेदवार पाठिंबा दिलेले होते. 15 उमेदवार म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून, म्हणजे त्या काळामध्ये काँग्रेस सोबत गेलेले नाहीये किंवा काँग्रेसमध्ये सामील बाबासाहेब झालेले नाहीये, तर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून एक स्वाभिमानी राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बाबासाहेबांनी उभं केलं. त्याच्यानंतर त्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचं काम शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देश पातळीवर राजकारण त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यानंतर 1956 ला म्हणजे महानिर्माण होण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती 56 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची, भारतीय रिपब्लिकन जो काही पक्ष आहे त्याची घोषणा केली होती. नंतर बाबासाहेबांचे जे काही वैचारिक वारसदार होते त्या काळामध्ये त्यांनी 3 ऑक्टोबर 1957 मध्ये रिपब्लिकन पार्टीची त्या ठिकाणी स्थापना केली. म्हणजे ज्या पद्धतीनं 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशामधल्या फुले, शाहू आणि आंबेडकरी समुदायाला एक स्वाभिमानाचं राजकारण, एक स्वाभिमानानं जगण्याचं जे काही राजकारण आहे ते देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच धर्तीवर सरदेव बाळासाहेब आंबेडकर, भारतीय रिपब्लिकन पक्ष 94 पर्यंत, भारी बहुजन महासंघ 94 ते 19 पर्यंत आणि वंचित बहुजन आघाडी 19च्या नंतर, म्हणजे हे स्वतंत्र आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी राजकारण त्या ठिकाणी करतायत. कुठेही जे काही इतर रिपब्लिकनचे तुकडे आहेत जे काँग्रेस सोबत गेले आणि त्यांनी चळवळ संपवली, आंबेडकरी चळवळ संपवली काँग्रेस सोबत गेल्यामुळं, आणि स्वतःची लिडरशिप पण त्या ठिकाणी संपवली आणि अस्तित्व संपवलं, याचा परिणाम आपल्याला दिसतो की सुप्रीम कोर्टानं डायरेक्ट आपल्या आरक्षणावर हल्ला केला. म्हणजे ज्या वेळेस आपली स्वतंत्र लिडरशिप संपते, स्वतंत्र मुवमेंट संपते, त्यावेळेस अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत, अशा प्रकारचे हल्ले हे प्रस्थापित व्यवस्थेकडून त्या ठिकाणी होतात. हे लोक जर ते गेले नसते आणि हिने जर चळवळ दामणीला जर बांधली नसती तर जे काही सुप्रीम कोर्ट आहे हे सुप्रीम कोर्टानं हा डिसिजन दिला नसता. मग त्या डिसिजनला आव्हान देणारं किंवा इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आव्हान देणारी जी मुवमेंट आहे ती मुवमेंट वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी उभी केली आणि ते अशा पद्धतीने ते उभी करतायत की आपण त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं, याचिका आपण त्या ठिकाणी दाखल केल्या, पण ते राज्यावर अवलंबून आहे. म्हणजे तो जो डिसिजन आहे ते जर आपण जर बघितलं किंवा साहेबांचे स्पीच आपण जर ऐकले, आपण वाचलं तर आपल्या लक्षामध्ये येतं, तर सुप्रीम कोर्टानं डिक्लेअर केल्याच्या नंतर जी काँग्रेसची राज्य आहे त्या काँग्रेसच्या राज्यामध्ये अगोदर हा निर्णय लागू करण्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि मग 24च्या लोकसभेमध्ये हे काय घेऊन फिरले की संविधान वाचवलं पाहिजे. तो संविधान वाचवणं म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे अनुसूचित जातीचं, अनुसूचित जमातीचं आरक्षण संपवणं म्हणजे संविधान वाचवणं आहे का? तर कदाचित काँग्रेसच्या दृष्टीनं त्यांचं आरक्षण संपवणं म्हणजे संविधान वाचवणं असावं. आता संविधान धोक्यामध्ये आहे, संविधान वाचवलं पाहिजे, हा मुद्दा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा होता. तुझ्या दादानी परवाच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की हा मुद्दा सुद्धा काँग्रेसनं आणि इंडिया आघाडीनं हायजॅक केला. म्हणजे एखादी आयडियोलॉजिकल पार्टी जो काही एखादा इश्यू पुढे घेते आणि तो इश्यू घेऊन त्या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस अशा पद्धतीची एक मोठी आघाडी तो इश्यू हायजॅक करते आणि तो आपल्या बाजूने घेऊन जाते. म्हणजे ही भूमिका बाळासाहेबांनीच मांडलेली होती संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून, कारण त्याला जबाबदार सुद्धा काही भारतीय जनता पार्टीचे जे काही पक्ष आहेत त्याचे जे खासदार आहेत त्यांची विधानं त्याला जबाबदार होती. आणि म्हणून हे त्याच्या अगोदर कॅम्पेनिंग हे वंचित बहुजन आघाडीने आणि बाळासाहेबांनी केलेलं होतं. पण हा इश्यू हा या लोकांनी हायजॅक केला आणि याला बळी जो महाराष्ट्रामधला जो आहे, जो बुद्धिजीवी आंबेडकरी समुदाय त्याला बळी पडला. आणि मग त्यांना वाचायला लागलं की हे संविधान वाचवलं पाहिजे.
संविधान वाचवलं पाहिजे. अरे चळवळ वाचवली तर संविधान वाचणार आहे. चळवळ जर वाचली तर संविधान वाचणार आहे. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून, स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून चळवळ उभी केली म्हणून आरक्षण मिळालेलं आहे. आणि मग ते चळवळ जर संपली तर आरक्षण संपणार आहे, चळवळ संपली तर संविधान संपणार आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रस्थापित राजकीय पक्षांना संविधानाशी देणं घेणं नाहीये. संविधानाशी जर देणं घेणं त्यांना जर असतं, आरक्षणाशी देणं घेणं असतं, ओबीसीच्या बद्दल जर देणं घेणं असतं, एससी एसटीच्या बद्दल जर देणं घेणं असतं, तर 19ला जे काही आलेलं नवीन आर्थिक धोरण आहे, नवीन आर्थिक धोरण जे मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना, त्याचबरोबर व्हीपी सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या काळामध्ये जे धोरण आलं, म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण आपण त्याला म्हणतो, त्याला उदारीकरण आपण म्हणतो, त्याला जागतिकीकरण आपण त्याला म्हणतो, की ते त्यांनी आणलं. आणि खाजगीकरण जे काही त्यांनी पॉलिसी आणली काँग्रेसच्या सरकारने, त्याला लागू करण्याचं काम आता भारतीय जनता पार्टी करते. मग काँग्रेसला माहित नव्हतं का, किंवा काँग्रेसमध्ये असणाऱ्या दलित लिडरशिपला माहित नव्हतं का की खाजगीकरणामध्ये आरक्षण संपणार आहे? कारण जे आरक्षण कुठं आहे, पब्लिक सेक्टरमध्ये आहे, सरकारी क्षेत्रामध्ये आहे. आणि सरकारी क्षेत्र जर खाजगी कंपन्यांना जर विकलं, त्या सरकारची मालकी जर सरकारनं काढून घेतली तर तिथलं आरक्षण संपणार. आणि मग त्याचा लॉस कुणाला होणार आहे? जे आरक्षण घेणारा जो काही वर्ग आहे की त्या वर्गाचा लॉस त्या ठिकाणी होणार आहे. आणि हा लॉस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. हा लॉस नोकरीमधलं आरक्षण असेल, त्यांचं शिक्षणामधलं आरक्षण असेल, हे खतम केलेलं आहे त्या खाजगीकरणामुळे, त्या नवीन आर्थिक धोरणामुळे ते संपलेलं आहे. मग त्याच वेळेस की खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण अशा पद्धतीचा कायदा करता आला असता काँग्रेसला, पण त्यांनी केला नाहीये. आणि मग त्याचे परिणाम आता आपण भोगायला लागलेलो आहोत. म्हणजे उदाहरणादाखल मी सांगतो की जरी आपला हा जो काही व्याख्यान आहे सामान्यातला सामान्य माणूस जरी ऐकत असला, तर 100 नोकऱ्या जर असतील तर त्या 100 नोकऱ्याच्या पैकी जवळपास 90 नोकऱ्या ज्या आहेत त्या आता खाजगी क्षेत्रामध्ये आहेत, 10 नोकऱ्या त्या सरकारी क्षेत्रामध्ये आहेत. आता ह्या 90 कुणी संपवल्या? तर 90 नोकऱ्या ह्या काँग्रेसच्या धोरणामुळे संपलेल्या आहेत ना. म्हणजे अगोदरच म्हणजे जी घटनाच संपवलं, घटनामधला जो काही आशय आहे तो संपवायचा, आणि दुसरीकडे संविधान आम्ही वाचवतो हे सांगायचं. आता हे कशासाठी सांगायचं? तर संपलेले आपले जे पक्ष आहेत ते उभे करण्यासाठी सांगायचं. आणि या सगळ्या ह्याला सुद्धा जो काही आंबेडकरी स्वतःला म्हणवणारा जो काही बुद्धिजीवी वर्ग आहे त्याला कळत नाही आहे का की तो वर्ग त्याला बळी पडतो. आणि त्याला बळी पडून वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मतदान करायला सांगतो, महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी करतो. आणि जी स्वाभिमानी जी काही चळवळ आहे तिला कमजोर करण्याचं काम करतो. मला सांगायचं आहे सगळ्यांना, तर बाळासाहेबांनी उभी केलेली जर आंबेडकरी जी चळवळ आहे, स्वाभिमानी राजकीय चळवळ आहे, ती जर या 2024च्या विधानसभेमध्ये जर उभी जर नाही राहिली तर संविधान त्या ठिकाणी संपणार. आरक्षण संपणार म्हणजे संविधान संपणार. आपल्यासाठी काय आहे संविधानामध्ये? आपले जे काही अधिकार आहेत हे इथं तरी आहेत. याच्यावरनं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व मिळत असतं, जे हजारो वर्ष आपल्याला नाकारण्यात आलेलं होतं. आणि हे विधानसभेच्या हातामध्ये आहे, हे विधिमंडळाच्या हातामध्ये आहे. कारण सुप्रीम कोर्टाने हे स्टेटकडे सोपवलेलं आहे. आणि मग स्टेटमध्ये जर प्रतिनिधी जर गेले नाहीत, वंचित बहुजन आघाडीचे आमदार जर त्या ठिकाणी निवडून जर गेले नाहीत, तर महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण संपलेलं आहे, संपलं म्हणून समजा. क्रिमिलेअर त्या ठिकाणी लावलेला आहे. आता क्रिमिलेअरचा जो काही अर्थ आहे, हा क्रिमिलेअरचा अर्थ त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने घेतला जातो. पण सध्या बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की एकदा तुम्ही जर त्या ठिकाणी लाभ जर घेतला शिक्षणाचा एखाद्या कुटुंबातल्या एका व्यक्तीनं सुद्धा, तर त्याला शिक्षणामध्ये रिझर्वेशन मिळणार नाहीये. नोकरीमध्ये एकदा जर लाभ घेतला त्या कुटुंबामध्ये, तर त्या कुटुंबाच्या कुठल्या सदस्याला पुढं त्या नोकरीमध्ये त्याला त्या ठिकाणी लाभ घेता येणार नाही. मान्य आहे की महाराष्ट्र अनुसूचित जातीमधल्या काही समुदायाला वाटतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे. पण त्या अन्याय दूर करण्यासाठी पुन्हा अन्याय करण्याचं धोरणाचं समर्थन करणं, म्हणजे एक कुऱ्हाड बसलेली आहे पुन्हा दुसरी कुऱ्हाड मारून घेणं, हा त्याचा त्या ठिकाणी प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं जो काही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, जोशाबा
महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून जो काही जोशाबा जाहीरनामा त्यांनी पब्लिश केलेला आहे, की त्या जोशाबा जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यांदाच त्यांनी सांगितलेलं आहे की, आणि ती भूमिका सुरुवातीपासूनची आहे. म्हणजे आपल्याला काही लोक म्हणतात की ठीक आहे, बाळासाहेब वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतात. म्हणजे 24च्या लोकसभेमध्ये ते मनोज जरांगेला मराठा आरक्षणाला पाठिंबा देत होते. हो, देतच होते. बाळासाहेब 24लाच नाहीये, त्याच्या अगोदरपासून बाळासाहेबांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते ओबीसीच्या ताटातलं काढून मिळालं पाहिजे हे त्यांनी कधीच म्हणलं नाहीये. म्हणजे किती लोकांना गुमराह करायचं बुद्धिजीवी वर्गाने महाराष्ट्रामधल्या, जे स्वतःला आंबेडकरी म्हणवणारा जो बुद्धिजीवी वर्ग आहे, किती गुमराह त्या ठिकाणी करायचं. अरे म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या त्या आंदोलनाच्या स्टेजवरचं स्पीच आहे का? म्हणजे त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन क्लिअर सांगतात की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे कधीही बाळासाहेबांनी म्हटलेलं नाही, पण आरक्षण दोघांनाही मिळालं पाहिजे. गरीब मराठा हा जो काही शब्दप्रयोग आहे, हा शब्दप्रयोग सुद्धा बाळासाहेबांनी काढलेला आहे. म्हणजे निजामी मराठा, त्याला मोगलाई मराठा आणि दुसरा हा गरीब मराठा, हा शब्दप्रयोग बाळासाहेबांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की संभाजीराजांनी कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस आरक्षणाच्या समर्थनामध्ये जी काही बैठक बोलवली होती, सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना बोलवलेलं होतं आणि बाळासाहेबांना सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. तो व्हिडिओ व्हायरल आहे. साहेबांच्या छातीमध्ये दुखतंय, साहेब पावसामध्ये भिजतायत बाळासाहेब आंबेडकर. कोणासाठी? मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणूनच ना. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही बाळासाहेबांची भूमिका ही सुरुवातीपासूनची आहे. हे आंदोलन, मराठा आंदोलन उभं त्याला आकार येण्याच्या पूर्वीपासूनची ती भूमिका आहे, पण ओबीसी मधनं नाही मिळालं पाहिजे. मग या आंबेडकरी बुद्धिजीवी वर्गाने हा भेद करायला सुरुवात केली की बाळासाहेब 24ला म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता म्हणतात की मराठ्यांना नाही मिळालं पाहिजे. असं नाही म्हणले त्यांनी, असं नाही म्हणले ते ओबीसीतनं नाही मिळालं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी जर सत्तेवर आली, कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की आमच्याकडे फॉर्म्युला आहे, गरीब मराठ्यांना आम्ही टिकणारं आरक्षण देतो, त्याचबरोबर ओबीसीना त्यांचं आरक्षण स्वतंत्र आम्ही ठेवतो. म्हणजे आता ओबीसीचं आरक्षण आपण जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधलं संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या लोकसभेच्या अगोदर विधानसभा होण्याची ज्यावेळेस शक्यता निर्माण झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेस होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब हे पहिलं नेतृत्व आणि पहिला पक्ष त्या ठिकाणी पुढे आलेला आणि त्यांनी पुढे येऊन सांगितलं होतं की ओबीसी समाजाला वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% तिकीट देईल. कुठलाच पक्ष त्या ठिकाणी पुढे आला नव्हता. आता सुद्धा ओबीसीला सर्वाधिक प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. या निमित्तानं मला सांगायचं आहे महाराष्ट्रामधल्या गरीब मराठा बांधवांना आणि ओबीसी बांधवांना की यांच्यामध्ये भांडणं होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी भर पावसामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी ज्या काही शांतता प्रस्थापित व्हावी गावागावामध्ये म्हणून आरक्षण रॅली त्या ठिकाणी काढली महाराष्ट्रभरामध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो काही गरीब मराठा समाज आहे आणि ओबीसी समाज आहे ह्याच्यामध्ये जे काही एक टोकाची भूमिका निर्माण झाली होती ती कुठंतरी निवडल्याचं काम बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांनी आणखीन कुठलं काम केलं की महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली काही लोकांना भडकवण्याचं काम देशामध्ये सुरू होत होतं. शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्येच जो काही स्टेटसवरनं जो काही वाद निर्माण झाला होता, या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी म्हणजे हा नेता, हा महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाचा, महाराष्ट्राच्या शांततेचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारा नेता म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. औरंगजेबाची ती कबरच आहे होते, ते काय म्हटलं तर ते एक बांधलेले हे आहे, तुझं काही औरंगजेब नाही आहे त्या ठिकाणी. पण तिथं चादर टाकल्यामुळं जर अल्पसंख्याक समुदाय जर सुरक्षित राहत असेल तर का नाही टाकली पाहिजे. बाळासाहेब गेले, ही हिंमत त्यांनी दाखवली. म्हणजे मुस्लिम समुदायानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे की 24च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधल्या ह्या दोन्ही आघाड्यामधल्या महायुती आणि महाविकास आघाडी
एकही मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं नाही आहे, तरी सुद्धा मला तर कधी कधी वाटतं, मला माफ करा, की सगळ्यात जर भित्रा समाज जर कुठला असेल तर मुस्लिम समाज आहे महाराष्ट्रामधला आणि देशभरामधला. काँग्रेस त्यांना भीती घालतं आणि समाज भीतो आणि समाज भिवून काँग्रेसच्या बाजूने थांबतो. त्यांना राजकीय प्रतिनिधित्व काँग्रेस देत नाहीये. खरं तर नाही भिलं पाहिजे, नाही भिलं पाहिजे. त्यांनी एक स्वतंत्र राजकारण केलं पाहिजे आपल्या हिताचा. म्हणजे बाळासाहेब प्रभू म्हणाले की मित्र ओळखा, शत्रू ओळखा. आम्ही जर चादर जर टाकली नसती तर महाराष्ट्रभरामध्ये केसेस किती दाखल त्या ठिकाणी होत होत्या आणि ही रिस्क होती, ती राजकीय रिस्क बाळासाहेबांनी घेतली. म्हणजे कधीही म्हणजे सत्तेचं राजकारणापेक्षा सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याचं जे राजकारण आहे, विकासाचं राजकारण आहे, हे बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की 2024 हे आपल्याला स्वाभिमानानं सर्वाधिक मुस्लिम प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेल्या पक्षाने. तर ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तिथं त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे, त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे, ओबीसीने मतदान केलं पाहिजे. एससी आणि विशेषतः त्यातला जो आंबेडकरी समुदाय आहे, तर त्या समुदायाला तर कधी नाही इतकी एक सुवर्ण संधी आलेली आहे सत्तेमध्ये जाण्याची, महाराष्ट्राचं एक आंबेडकरी राजकारण उभं करण्याची, जे स्वाभिमानी राजकारण उभं करण्याची. कुठल्या तरी म्हणजे काँग्रेस चाललेल्या तथाकथित आंबेडकरी विचारवंतांच्या ह्याला बळी पडून आपण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीपासून आणि बाळासाहेब आंबेडकरांपासून जर दूर गेलो तर त्या ठिकाणी आरक्षण संपल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि ते जवळपास 91चं खासगीकरणाचं धोरण आणून काँग्रेसनं त्या ठिकाणी यापूर्वीच त्या ठिकाणी संपवलेलं आहे. आता बाळासाहेबांचं जे राजकारण आहे हे म्हणजे आता आपण प्रमाण मानतो बाबासाहेब आंबेडकरांचं समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि जे काही धर्मकारण आहे, जे सांस्कृतिककरण आहे, की हे प्रमाण मानून जर आपण गेलं तर महाराष्ट्रामधली कुठली अशी आंबेडकरी लिडरशिप आहे की या पद्धतीनं जाते किंवा या मार्गाने पुढे जाते, तर कुठलीही लिडरशिप आपल्याला दिसत नाही आहे. बाळासाहेब हे अपवाद आहेत. बाळासाहेब हे एकमेव लीडर आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे 15/5/1954 पुलगाव या ठिकाणी जे काही भाषण जे आहे ते 15/5/94 त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये छापून आलेलं आहे की त्याच्यामध्ये ते म्हणतात, इलेक्शन ही क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटमध्ये पराभूत झालेली टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही, ती पुन्हा दुसऱ्या वर्षी नव्या जोमाने खेळावयास प्रारंभ करते. असा आशावाद आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि हाच स्वाभिमानी आशावाद जो बाबासाहेबांनी सांगितलेला होता की तोच आशावाद बाळासाहेब ठेवलेला आहे, बाळासाहेबांनी ठेवलेला आहे, गेली 40 वर्ष ठेवलेला आहे. म्हणजे अकोल्यामधनं 5 वेळा जरी काँग्रेसनं हरवलं असलं, म्हणजे पाडलं असतं निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर त्या ठिकाणी हातमिळवणी करून, तरी सुद्धा जे काही बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं 54ला, इलेक्शन ही क्रिकेटची मॅच आहे, क्रिकेटमध्ये पराभूत झालेली टीम आहे, ती गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही. गाशा गुंडाळून स्वस्थ बसणाऱ्यापैकी ही आंबेडकरवादी विचारधारा असू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपण बघितलं, इतर लिडरशिप दलित लिडरशिप जर बघितलं, गाशा गुंडाळून ते घरामध्ये बसलेले आहेत किंवा कुठंतरी काँग्रेसच्या त्या बगलमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या महालामध्ये त्या ठिकाणी जाऊन बसलेले. पण सातत्यानं पराभवाला सामोरं जाऊन सुद्धा बाळासाहेब हे आंबेडकरी जे काही स्वाभिमानी राजकारण आहे, जे सन्मानाचं राजकारण आहे, ते उभं करत आहे. जर बाळासाहेबांना बीजेपीची बी टीम म्हणणाऱ्यांनी जर असतं तर सलग 5 वेळा ते हरले नसते. त्यांना लोकसभेमध्येची दारं त्यांनी कधीच जर त्यांना मॅनेज करून जर जायचं असतं तर ते लोकसभेमध्ये पण गेले असते, ते राष्ट्रपती पण झाले असते, ते उपपंतप्रधान पण होऊ शकले असते किंवा ते कुठला मंत्री पण सातत्यानं सरकारमध्ये राहू शकले असते. पण असं केलं नाही. जो 5 टर्म हारणाऱ्या व्यक्तीवर बी टीम जर म्हणत असो तर याच्या एवढं आपण जे काही आंबेडकरी जी काही विचारधारा आहे, जी बुद्धिजीवी वर्गाची, ती कुठल्या स्तरावर गेलेली आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षामध्ये येते. बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतायत, बाबासाहेब आंबेडकर, राज्याची जी सूत्र आहेत ती ज्या वर्गाच्या हातात असतात अशा वर्गामध्ये चांगले कार्य करण्याची इच्छा असली पाहिजे.
आणि हा वर्ग निस्वार्थी असेल तर तो समाजाची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो. राज्याची सूत्र गेली 70 वर्ष आपण कुणाच्या हातामध्ये दिलेली आहे? महाराष्ट्रामधल्या जनतेनं. चांगलं काम करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये दिलेली आहे का? जर चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये जर दिली असती तर 180 घरांनी महाराष्ट्रावर राज्य केली नसती. म्हणजे आलटून पालटून इकडनं त्या पक्षामध्ये, त्या पक्षातनं त्या पक्षामध्ये, त्या पक्षातनं या पक्षामध्ये सातत्यानं हे सत्तेवर त्या ठिकाणी राहिली नसती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की राज्याची सूत्र ज्या वर्गाच्या हातामध्ये आहेत अशा वर्गामध्ये चांगले काम करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ती चांगलं काम करण्याची इच्छा जर आज कोणामध्ये असेल तर ती महाराष्ट्रामधल्या वंचित बहुजन समाजामध्ये आहे. ती गरीब मराठ्यांच्या मध्ये आहे, ती ओबीसींच्या मध्ये आहे, ती फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला प्रमाण मानून स्वाभिमानानं राजकारण करणाऱ्या फुले शाहू आंबेडकरवादी त्या ठिकाणी माणसांच्या मध्ये आहे, म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये आहे. हा वर्ग जर निस्वार्थी असेल तर तो समाजाची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो. महाराष्ट्रातील जनतेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही विधान आहे हे विधान लक्षामध्ये घ्यावं आणि महाराष्ट्राची जी काही सत्ता आहे ती महाराष्ट्राची सत्ता ही या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये देण्याचा त्या ठिकाणी विचार करावा. तेव्हा ना त्यांनी ती द्यावं. जर दिलं तर महाराष्ट्राचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल असणार आहे. मान्य आहे की पूर्ण मेजॉरिटीनं सरकारमध्ये हे चांगले लोक येणार नाहीयेत. जगामध्ये किंवा समाजामध्ये चांगल्या लोकांची संख्या कमी असते. त्या चांगल्या लोकांना आपण जर व्यवस्थेच्या बाहेर ठेवण्यापेक्षा व्यवस्थेच्या आत आपण जर घातलं आणि ते घालणं महत्वाचं आहे. तेवढा रोल जरी आपण जर केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रभा अंजलीताई आंबेडकर एका प्रेसला मुलाखत देत असताना असं सांगितलं आणि मला आठवतंय की महाराष्ट्रभरामधल्या 50 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीनं अगदी खूप चांगलं कामगिरी 5 वर्ष केलेलं आहे. त्यापैकी जर 25 जरी आमदार वंचित बहुजन आघाडीचे जर निवडून गेले तर महाराष्ट्राचं जे काही राजकीय चित्र आहे हे वेगळं असणार आहे. महाराष्ट्रातलं जो काही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे की त्या दिशेनं KG to PG शिक्षण मोफत. आता आरक्षण कुठं मागतोय आपण? म्हणजे इथला ओबीसी आरक्षण कुठं मागतोय, इथला मुस्लिम आरक्षण कुठं मागतोय, गरीब मराठा आरक्षण कुठं मागतोय? शिक्षणामध्ये. किती लाजिरवाणी गोष्ट आहे की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो की महात्मा ज्योतिराव फुलेनं त्या काळामध्ये शाळा काढल्या पुण्यामध्ये, राजर्षी शाहू महाराजांनी शाळा काढल्या आणि आता आपण शाळा बंद करतोय. ते खासगी विकतोय आपण, कॉलेजेस आपण काढत नाहीये. मला सांगा जेवढ्या सीटची आवश्यकता आहे तेवढ्या सीट जर वाढवल्या म्हणजे तेवढी कॉलेजेस उभी केली, तेवढे वर्गसंख्या जर उभे केल्या, तेवढ्या वर्ग खोल्या जर उभ्या केल्या, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर सगळ्यांना मोफत शिक्षण द्यायला काय हरकत आहे? सगळ्यांना मोफत शिक्षण. वंचित बहुजन आघाडीनं सांगितलेलं आहे की KG ते PG सगळ्यांना मोफत शिक्षण देतो. शिक्षणावर राज्याच्या 12% आम्ही खर्च करतो. शाहू महाराज 6% करत होते. शाहू महाराजांनी म्हणजे 6% हे चांगलं प्रमाण आहे. आपण 3%च्या जवळपास राहतो. तर 12% शिक्षणावर आम्ही खर्च करतो. म्हणजे ही भूमिका ही कुठल्या पक्षानं मांडलेली आहे? कोणती पार्टी मानते? शेतकऱ्याची भूमिका कुठली पार्टी घेते? येवाना परवा आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होईपर्यंत कुणाचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले नव्हते. आणि हे राजकारण कुठल्या दिशेवर करतायत? गद्दार कोण आहे? कोणाचा पक्ष कोणता खरा आहे? कोणाचं चिन्ह खरं आहे? कोणाची बहीण कोणाची टिंगल करते? कोणाचा भाऊ कोणाची टिंगल करतो? कोण कोणाला शिव्या देतं? म्हणजे हे म्हणजे ही दिशा महाराष्ट्राच्या विकासाकडे घेऊन जाणार आहे का? नाही आहे. तुमच्याकडे प्रोग्राम असला पाहिजे, व्हिजन असलं पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम असला पाहिजे. आणि तो कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम हा जोशाबादच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीकडे आहे, तो उपलब्ध आहे. तो सगळ्यांनी बघावा, तो सगळ्यांनी अभ्यासावा आणि मग त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. आपल्याला माहित आहे की 24 सप्टेंबर 1932ला जो काही पुढे करार झाला आणि या स्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजीचे प्राण की अस्पृश्यांचे हक्क असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की नियतीने मला खलनायकाच्या भूमिकांमध्ये आणले आहे, परंतु मी हे सांगू इच्छितो की मी माझ्या पवित्र कार्यापासून तसुबरी ढळणार नाही. जरी तुम्ही मला जवळच्या दिव्याच्या खांबावर फाशी दिले तरी माझ्या लोकांच्या न्याय हक्काची मी प्रतारणा करणार नाही. बाबासाहेबांनी
जी काही भूमिका 1932च्या पुणे कराराच्या संदर्भामध्ये घेतलेली होती की त्याच्या माध्यमातून जे काही नुकसान आपलं त्या ठिकाणी होत होतं, आता सुद्धा आरक्षणात जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे जी त्या काळामध्ये गांधीजींनी जी भूमिका घेतली होती, गांधीच्या काँग्रेसने जी भूमिका घेतली होती, आज ती काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये भूमिका घेते की आम्ही आरक्षण अनुसूचित जातीचं, अनुसूचित जमातीचं संपवू. सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे तो आम्ही लागू करू. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब ज्या भूमिकेमध्ये होते, आज त्याच भूमिकेमध्ये बाळासाहेब आहेत. म्हणजे किमान महाराष्ट्रामधल्या आंबेडकरी समुदायाला आणि तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला लाज तरी वाटली पाहिजे. म्हणजे जे बाबासाहेबाचं रक्त स्वाभिमानानं राजकारण करतं, आपल्याला माहित आहे की 8-10 दिवसापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. त्यांनी घरामध्ये विश्रांती करण्याची गरज आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. कुटुंबातला एक सदस्य गेल्याचं काय वेदना होतात, आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी गेला असेल तर त्याची जाणीव त्याला आहे. अशाही परिस्थितीमध्ये बाळासाहेब दररोज 5 ते 6 सभा महाराष्ट्रामध्ये करतायत. डॉक्टरनं रिस्ट्रिक्शन दिलेले आहे. 10 मिनिटाच्या वर बोलायचं नाहीये. मला आठवतं, म्हणजे आज मी एका शहरातनं दुसऱ्या शहरामध्ये जाईपर्यंत संपूर्ण एनर्जी संपलेली असते. बाळासाहेब तर त्याच्यापूर्वी बायपास झालेला आहे आणि आता अँजिओप्लास्टी झालेली आहे. आणि तरी सुद्धा बाबासाहेबांनी जी त्या काळामध्ये भूमिका घेतली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये दिव्याच्या खांबावर जरी मला फाशी जर दिली तर माझ्या लोकांच्या न्याय हक्काची मी प्रतारणा करणार नाही आहे. बाळासाहेब तेच म्हणतायत की माझं ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे माणूस हा फिरतोय, म्हणजे जीवाची पर्वा करत नाहीये. काही होऊ शकतं की ती सुद्धा पर्वा माणूस न करताय. कोणासाठी? कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिलेली आहे? बाळासाहेब स्वतः उमेदवार आहेत का? अंजलीताई उमेदवार आहेत का? सुजातदादा उमेदवार आहेत का? भीमराव साहेब उमेदवार आहेत का? किंवा त्यांचे बंधू आपण बघितले आनंदराज आणि त्यांची मुलं, किंवा नातेवाईकातले जवळचे नातेवाईकामधले कोणी उमेदवार आहेत का? नाहीये. मग हा माणूस अँजिओप्लास्टी करून कोणासाठी फिरतोय? कोणाला सत्तेमध्ये बसवायचं आहे? म्हणजे ज्या अर्थी आंबेडकर कुटुंबातला एकही व्यक्ती जर उमेदवार नसेल तर कोणाला सत्तेवर बसवण्यासाठी हे आपल्या स्वतःच्या जीवाचं खेळतायत, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून फिरतायत. तर महाराष्ट्रामधला जे वंचित बहुजनाची लेकरं आहेत, ती वंचित बहुजनाची लेकरं ही महाराष्ट्राच्या सत्तेवर बसली पाहिजेत, महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आली पाहिजेत. म्हणजे इथल्या SC ST ची लेकरं महाराष्ट्राच्या सत्तेवर आली पाहिजेत, इथल्या ओबीसीची लेकरं महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसली पाहिजेत, इथल्या मुस्लिमांची लेकरं महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसली पाहिजेत. आणि म्हणून त्यांना तिकीट ते दिलेले आहेत आणि त्यांचा प्रचार करतायत. आणि दुसरीकडं त्या 2 आघाड्या जर आपण जर बघितल्या तर त्या 2 आघाड्या जर आपण जर बघितल्या तर बाळासाहेबांनी स्वतःच सांगितलेलं आहे कोण कोणाच्या समोर थांबते निवडणूक. म्हणजे ह्या पक्षातनं चुलता आहे तर त्या पक्षातनं पुतणे आहे, इकडनं मेवणा आहे तर तिकडनं त्याचा मेवणा आहे. म्हणजे ते 180 कुटुंब 180 कुटुंबाची सत्ता पुन्हा पुन्हा महाराष्ट्रावर प्रस्थापित करण्यासाठी लढतायत. महायुती आणि महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी आंबेडकर कुटुंबामधला एकही व्यक्ती उमेदवार नाही आहे. कुणाची लेकरं उमेदवार आहेत? इथल्या सुताराची लेकरं उमेदवार आहेत, इथल्या कुंभाराची, इथल्या लोहाराची, इथल्या मुस्लिमांची लेकरं उमेदवार आहेत, धनगरांची, माळ्याची, साळ्याची. बौद्ध समाजाने आरोप केला होता 24ला बुद्धिजीवी लोकांनी की बौद्धांना उमेदवाऱ्या कुठं दिल्यात? सर्वाधिक उमेदवार बौद्ध दिलेले आहेत. आणि मग मला सांगायचं आहे की बौद्धांना, ज्या आंबेडकरवाद्यांना, मग बौद्ध उमेदवार वंचित बहुजनाने सर्वाधिक दिलेले आहेत आणि तुम्हाला मग त्या काँग्रेसनं 8 उमेदवार दिलेलं दिसतं महाविकास आघाडीनं. म्हणजे या पद्धतीनं स्वाभिमान किती गहाण ठेवायचा, आणि अशी स्वाभिमान गहाण ठेवणारी ही बुद्धिजीवी पिढी घडेल हे बाबासाहेबांना वाटलं होतं का? कशासाठी बाबासाहेबांनी हा टास्क केला होता? कशासाठी बाबासाहेबांनी हा टास्क धरला होता? की हे कुठंतरी स्वाभिमानी राजकारण करतील, स्वतंत्र आंबेडकरी राजकारण करतील, स्वतंत्र फुले शाहू विचाराचं राजकारण त्या ठिकाणी करतील. म्हणून बाबासाहेबांनी ही मुवमेंट
त्या ठिकाणी उभी केली होती आणि ती मुवमेंट जर कोण चालवत असेल तर ती देश पातळीवर काशीराम साहेबांनी चालवली होती. आता काशीराम साहेब नाही आहे, ती देश पातळीवर आता बाळासाहेब आंबेडकर चालवत आहेत. देश पातळीवर ही जी मुवमेंट आहे ती बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी चालवत आहेत, ही आपण लक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आंबेडकर म्हणजे नेमकं काय आहे? तर आंबेडकर म्हणजे सर्व प्रकारच्या अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याचं प्रतीक आहे. आंबेडकर काय आहे? आंबेडकर हे नाव नाही आहे. आंबेडकर केवळ हे कुटुंब नाही आहे. तर आंबेडकर ही केवळ एक व्यक्ती नाही आहे. तर आंबेडकर काय आहे? ती विचारधारा आहे. ती कुठली विचारधारा आहे? आंबेडकर म्हणजे सर्व प्रकारच्या अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्रामधल्या ओबीसीवर, महाराष्ट्रामधल्या अल्पसंख्याकांच्यावर राजकीय अन्याय 70 वर्ष झालेला आहे आणि त्या राजकीय अन्यायाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी लढायला लागली. आणि एक नाही आहे, 4-4 आंबेडकर लढायला लागलेले. बाळासाहेब एकीकडे सभा घेत आहेत, अंजलीताई एकीकडे सभा घेत आहेत, भीमराव साहेब एकीकडे सभा घेत आहेत, सुजाताताई एकीकडे सभा घेत आहेत. आणि ते स्वतः उमेदवार नाही आहे, ते निवडणुका लढत नाहीत. तुमच्या माझ्या समाजामधल्या वंचितांच्या लेकरांना महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवायचं, प्रस्थापित व्यवस्थेनं जो काही राजकीय अन्याय त्यांच्यावर केलेला आहे त्या राजकीय अन्याय त्यांचा दूर करायचा आणि सत्तेवर बसवायचं, ही भूमिका त्या ठिकाणी बाळासाहेबांनी घेतलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्रामधली जी काही सुज्ञ जनता आहे, जे फुले शाहू आंबेडकरी जनता आहे, ते फुले शाहू आंबेडकरी जनता हे समजून घेईल आणि निश्चितपणे वार फिरलेला आहे, बदल झालेला आहे. बदल झालेला आहे. कोणाला उमेदवारी दिलेली आहे? तृतीयपंथी शमीबा पाटील. शमीबा पाटील ह्या तृतीयपंथी आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या पहिल्या उमेदवार आहेत की त्यांना उमेदवारी दिलेली आहे. अशा अनेक जात समुदाय आहेत की त्यांना कधीच उमेदवारी दिलेली नाही कोणी. आणि त्याच्यामुळं जर आपल्याला खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी राजकारण, जे बहुजनांना सन्मान देण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग तुम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जाणार आहे, तोच मार्ग विकासापर्यंत घेऊन जाणार आहे, तोच मार्ग प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. आणि तो मार्ग श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला आहे. आपण सर्वांना मला या निमित्तानं सांगायचं आहे की आपण सगळेजण त्या मार्गाचे वाटेकरू होऊया, त्या मार्गाने आपण पुढे जाऊया. आणि येणाऱ्या जे काही 20 नोव्हेंबर आहे, त्या 20 नोव्हेंबरला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जे मत आहे, जे काही स्वाभिमानाची आपली निशाणी आहे, गॅस सिलेंडर, त्या गॅस सिलेंडरला आपण देऊया. आणि महाराष्ट्राची जी काही सत्ता आहे, ती महाराष्ट्राची सत्ता त्या ठिकाणी वंचित बहुजनांच्या लेकरांच्या हातामध्ये आपण देऊया. त्या लेकरांच्या हातामध्ये देण्यासाठी आपण त्या ठिकाणी हा सगळा अट्टहास करतोय. बहुजन संघटक हे जे चॅनल आहे, हे त्याला वाहून घेतलेलं चॅनल आहे त्या विचारधारेला. बहुजन संघटकचे जे संयोजक आहेत राहुल खांडेकर, त्या माणसानं त्याला वाहून घेतलेला आहे. बहुजन संघटकचे दुसरे संयोजक जे आहेत आणि जे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आहेत, राज्य उपाध्यक्ष आहेत, स्टार प्रचारक आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी वाहून घेतलेला आहे. तर आपण सगळेजण आपण त्या वाटेनं त्या ठिकाणी जाऊया. पुढंच एकदा मला या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगानं मुक्तपणे मला जे काही मांडायचं होतं ते मांडण्याची संधी त्या ठिकाणी राहुलजी खांडेकरांनी दिली. बहुजन संघटकचा जो काही बुद्धिजीवी श्रोता वर्ग आहे, हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणणारा वर्ग आहे की त्या वर्गाला मी पुनश्च एकदा क्रांतिकारी जय भीम करतो, त्यांना सलाम करतो आणि या ठिकाणी थांबतो.